असतील. मुक्ते, मग कुठे गेले असतील ग आई बाबा? मलाही कळत नाही रे. आपण एक काम करू, आपण गुरुदादाला विचारू, त्याला ठाऊक असेल. चल. चल चल. पांडुरंगा माय बाबा, पांडुरंगा माय बाबा. दादा, न्यायसभेत काय झालं हे मी जाणतो. आई बाबांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितलं. आणि आपला मार्ग मोकळा व्हावा म्हणून त्यांनी हे प्रायश्चित्त स्वीकारलं. केवळ आपल्या लेकरांसाठी कसलाही विचार न करता त्यांनी प्राणत्याग केला रे. काळजी वाटते ती मुक्ता आणि सोपानाची. त्यांना हे सगळं कळलं तर कसं पचवतील रे दादा. नाना, ती जबाबदारी आई बाबांनी आपल्यावर सोपवली आहे ना. आपण आपल्या आई बाबांची जागा कधीच घेऊ नाही शकत, पण त्या दोघांनाही आपल्याला जपायचे आहे. आपण त्यांना देहांत प्रायश्चित्ताबद्दल कधीच कळू नाही द्यायचे. हो दादा, त्यांना खूप त्रास होईल रे. गुरुदादा, ज्ञानदादा, गुरुदादा, ज्ञानदादा. ज्ञानदादा, आम्ही सगळीकडे पाहिलं, आई बाबा कुठेच नाही आहेत रे. हो दादा, इंद्रा आणि तिरी पण नाहीये. गुरुदादा, तू तरी सांग ना, कुठे आहेत आई बाबा? याआधी ते असे आपल्याला सोडून कुठेच गेले नाहीयेत रे. सकाळी उठल्या उठल्या आईने माझ्या डोईवरून हात फिरवल्याशिवाय माझा ना दिवसच सुरू होत नाही बघ. माझा पण सुरू होत नाही दिवस. सांगणार रे दादा, कुठे गेले असतील आई बाबा? आपण शोधू ना त्यांना. गुरुदादा आणि मी आहे ना. जा, आवरा बघू.
तुम्ही आमच्या आई बाबांना पाहिलं? तुम्ही पाहिलात का माझ्या आई बाबांना? काका तुम्ही पाहिलात का आमच्या आई बाबांना? दादा, तुम्ही का नाही देते आई बाबांना आवाज? त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचेल ना लवकर? आई बाबा, आई बाबा, आई बाबा, आई बाबा आई. काय रे कार्ट्यांनो, कुठे निघाला दिवसा ढवळ्या रडकीत थोबाड घेऊन? आमच्या आई बाबांना शोधायला. शोधायला? शांतम पापम. अरे तुमचे आई वडील कसे हरवतील? काही लहान मुलं आहेत का तुमच्यासारखे हरवायला? विसोबा काका, म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे आई बाबा कुठे येते? तुम्हाला कुठे दिसले का ते? हो, मला माहिती आहे तुमचे आई वडील कुठे आहेत ते. विसोबा शास्त्री, आपण गुरुदादा, खूप लागले का रे तुला? नाना दादा, बरा आहेस ना रे तू? खूप दुखतंय का रे तुला? मी घरी गेले की छान लेप लावून दे आईसारखा. मग बरं वाटेल तुम्हाला. करा करा, आता सगळं काही तुम्हाला एकट्यालाच करावं लागणार आहे रे पोरांनो. तुमचे आई बाप सगळ्याला कंटाळून तोंड काळ करून निघून गेलेत कुठेतरी. आणि पोरकी पोरं बसलेत त्यांना इथे शोधत. नाही रे, कशाला शोधताय आई बापांना? विसरून जा आता त्यांना. शांतम पापम. तुमच्या आई बापाचं आता काय झालं असेल हे त्या पांडुरंगालाच ठाऊक. विसोबा काका, आम्हाला आमचे आई बाबा नकोत. ते जिथे कुठे असतील तिथे सुखाने राहू देत त्यांना. पण तुम्ही माझ्या गुरुदादा आणि ज्ञानदादाला काही करू नका. आमचं काय करायचं ते तो पांडुरंग पाहून घेईल. हो का? पांडुरंग पाहून घेईल का? बोलते कशी चुरू चुरू विठ्याची कार्टी. शांतम पापम. चल रे चल. दादा, खूप दुखतंय का रे? दादा, मी विसोबा शास्त्रींना आई बाबांबद्दल विचारायला नको होतं. माझ्यामुळे ते तुमच्याशी असे वागले. मी नाही वागणार पुन्हा असं दादा. माझ्यामुळे तुम्हाला असा त्रास नाही होणार परत. अगं मुक्ता, तुझ्यामुळे काही नाही झालं. जर आमच्या प्रारब्धात लागणं होतं तर चालत असताना सुद्धा आम्हाला लागलंच असतं. आणि काहीही झालं तरी आमची काळजी घ्यायला आमची मुक्ता आहेच की. हो दादा, मी आणि सोपन दादा आता लहान मुलांसारखं नाही वागणार. हो दादा, आम्ही पण उगीच हट्ट नाही करणार. हो,
आणि आई सांभाळायची ना तसं सगळं घर सांभाळेन मी. पण दादा कुठे गेलेत आई बाबा? असे का आपल्याला सोडून गेले? आई बाबा दूर तीर्थयात्रेला गेलेत ना. खरंच? पण मग ते परत कधी येणार? येणार ना? मुक्ते, बरं मला सांग, तू घर सांभाळशील तर मग आम्ही काय करायचंय? अध्ययन. असं? बर, मग माझ्याकडे की नाही एक युक्ती आहे. बघा, आपण रोज कामे वाटून घेतली की आम्हालाही त्यातून काहीतरी नवं शिकायला मिळेल. आणि तुला आमची मदत झाल्याने टिपरी पाणी खेळायला वेळ मिळेल. गुरुदादा सांगतो ते खरंय. आपण कामं वाटून घेऊया. चालेल. पण रांधणार मात्र मीच हा. आईने मला गोल गोल भाकऱ्या करायला शिकवल्यात. मी रोज तुम्हाला माझ्या हाताने करून खाऊ घालणार. हो, ये ग माझी मुक्ती. शांती शांती ही. कसा झालाय रे गुरुदादा? एकदम चविष्ट झालंय. खरंच? हो तर आम्हाला तर ठाऊकच नव्हतं आमच्या मुक्तेच्या हाताला इतकी छान चव येते. अगदी तिच्या आईसारखी. मुक्ते, मलाही शिकव ना तुझ्यासारखा छान स्वयंपाक. शिकवीन की ज्ञानंद दादा, पण रांधणार मात्र मीच हा. हो चालेल की. शास्त्री काका,
अरे ज्ञाना, थोडी मदत हवी होती. अरे मग ये ना, आत ये ना. असा बाहेर का उभा राहिला? नाही, मी इथेच बरा आहे. फक्त थोडी मदत हवी होती. ज्ञाना, अरे निसंकोचपणे सांग, मी काय करू शकतो तुम्हा लेकरांसाठी? या श्लोकाचा अर्थ समजावून सांगाल? ही प्रत बाबांची आहे. त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात जशीच्या तशी लिहिलेली गीतेची प्रत आहे. आणि आमच्या सवे असलेली त्यांची आठवण. सांग, कुठल्या श्लोकाचा अर्थ पाहिजे तुला? तिसऱ्या श्लोकाचा. तिसऱ्या? खूप प्रयत्न करूनही या श्लोकाचा अर्थ ध्यानी येत नाहीये. गुरुदादाला विचारलं तर तो म्हणाला, मनापासून प्रयत्न कर, म्हणजे याचा अर्थ शोधायचा मार्ग तुला सापडत जाईल. शोध घेताना याचं कुतूहल मला इकडे घेऊन आलं. ज्ञाना, अरे आत्मा आणि परमात्मा तसेच यांच्यातल्या संबंधांच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना ही अग्नीशी करण्यात आलेली आहे. हा अग्नी केवळ पापकर्माची फळेच भस्मसात करतो असं नाही, तर पुण्यकर्माची फळे सुद्धा भस्मसात करतो. म्हणजे काय? म्हणजेच ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत बंधन नष्ट करतो. बघ, तुझे तुलाच ज्ञात झाले ना. मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा तो पाप आणि पुण्य या दोन्ही कर्मबंधनातून मुक्त होतो. अरे ज्ञाना, बाळा कुठे निघालास एवढ्या गडबडीत? नाही विसोबा शास्त्री, असं काही नाही. नाही कसं एवढं जपून काय चालवले ते हातात? नाही म्हणजे काय घाबाड लागलं का काय हाती? घबाड? बाबांची ठेव आहे ही. मोठं गुज आहे. गुज? कसलं गुज? आम्हाला तरी समजू देत की. नाही, अल्पंत कुलकर्णी म्हणजे विद्वान माणूस. कायम ज्ञानाची भूक त्यांना. समाजासाठी काय काय केलं त्यांनी. अरे आम्हालाही तो अमूल्य ठेवा समजू देत. कळू देत की आम्हालाही ते गुज. काय नारबा? हवंय तर गुज कळलं तर आमचा बी देह पावन होईल. बाबांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली गीतेची प्रत आहे. एका श्लोकापाशी अडलो म्हणून मुद्गल शास्त्रींकडे त्याचा अर्थ विचारायला. नतद्रष्टा, गीता हाताळायचा अधिकार दिलाच कोणी तुला? आई बापानी आधीच धर्म बुडवलेला आहे, आता तूही निघालास वाटतं धर्म बुडवायला. क्षमा करा भूदेव, पण गीता ही कोणा एकाची मक्तेदारी नाही. गीता सर्वांसाठी आहे, साऱ्या विश्वासाठी आहे. तू मला अक्कल शिकवतोस? मला
या विसोबा शास्त्राला गीता कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही हे मला चांगलं ठाऊकी आहे. शास्त्री, गीतेतलं ज्ञान हे प्रवाही आहे, इंद्रायणीसारखं. पाण्यात पडली तरी त्यातली अक्षरं भिजतील, कागद विरेल, पण त्यातलं ज्ञान पाण्यासारखं प्रवाही बनून माणसा माणसात भिनेल. आणि आगीत भस्मसात झाली तरी त्या राखेतून सहस्त्र लक्षावधी लोकांचा आवाज बनून चहुदिशांनी माणूस धर्माची शिकवण पेरत जाईल. वा, शांतम पापम ऐकलं का नारबा? ब्रह्मज्ञानच ऐकवतोय जणू. हे असलं शब्द जंजाळ कोणीही फेकू शकतं. ती वाचाळ वीरता नाही, मला माहितीये ना, हे तू नाही बोलत आहेस, तुझ्या तोंडून तुझा बापच बोलतोय. तोही अशीच शब्दांची धुळफेक करायचा. ज्ञानाचं भांडार, ज्ञानाचा सागर, गीतेतलं ज्ञान सामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे. काय झालं? ज्ञान तर पोचलं नाहीच, उलट पक्षी स्वतःच पोचला वैकुंठ लोकी. आता मीही बघतो ना, हे ज्ञान तू सामान्यांपर्यंत कसं पोचवतोस ते. नारबा, अरे बघत काय बसलायस? खेच ती प्रत या कुलंगराच्या हातून. नाही नाही शास्त्री, असं करू नका, माझ्या बाबांची आठवण आहे. सोड, अरे सोड, सोड. अरे काय करतोय नारबा? खेच किती? सोड, सोड, सोड. अरे जीव नाही का अंगात? खेच. खेच म्हणतो ना. कर कर गोळा कर, गोळा कर. गेली गेली तुझ्या बापाची अनमोल ठेव, गेली गेली वायुदेवानी. भाग त्याला आता. शांतम पापम, शांतम पापम. नारबा, चला. दादा, ती गीता आपल्या बाबांची आठवण होती ना रे? ती सुद्धा त्यांनी आपल्यापासून हिसकावून घेतली. पण मुळात ते विसोबा काका आपल्याशी असं का वागतात? नाही म्हणजे त्यांना वाईट बोल लावू नये हे मला ठाऊक आहे, पण ते आपल्याबद्दल असं का वागतात हेच कळत नाहीये. बाबांच्या हस्ताक्षरातली ती गीता हातात घेतली की बाबा आपल्या सवयच आहेत असं वाटायचं. अगं मुक्ते, बाबा आपल्या सवयच आहेत. त्यांच्या विचारातून, त्यांनी आपल्यावर रुजवलेल्या संस्कारातून. पण मग बाबांची आठवण?
त्या जागू नव्याने. पण कसं? बाबांच्या हस्ताक्षरामध्ये ते लिहिलेले गीतेचे कागद आपल्याला परत मिळतील? मुक्ते, आजवर ही गीता कागदांवरच राहिली, म्हणून तर त्यातला खरा माणूस धर्म माणसांपर्यंत पोचला नाही. तसं जर झालं असतं तर विसोबा काका आपल्याशी असं वागले नसते ना. काय? हो, पण दादा मला तेच गीता हवी. तुला गीता हवी आहे ना? मी लिहीन मग पुन्हा. तू लिहिणार? तुझ्यासोबत मीही लिहिणार. मी पण लिहीन. काय चाललंय? बघ, आता तर गुरुदादा पण आला. ज्ञाना दादा, पुन्हा गीता आहे तशी लिहून काढायला आम्ही सारे तुला मदत करू. गीतेची नक्कल करून गीता आहे तशी उतरवून काढायची असेल तर हस्ताक्षर पण तितकं स्वच्छ आणि सुबक हवं. म्हणजे ज्ञानादादा सारखा? हो, पण ज्ञानादादासारखं तुमचं हस्ताक्षर होण्यासाठी आणखी काही दिवस तुम्हाला धुळाक्षरं गिरवायला लागतील. गुरुदादा, तू आम्हाला हस्ताक्षराच्या सरावासाठी सहाय्य करशील? हो. म्हणजे आमचं अक्षर सुबक झालं की आम्ही पण मदत करू शकतो ना. ज्ञानादादा, तू सुरू कर का? आता आमच्या मुक्तेनी आज्ञा केली म्हटल्यावर सुरू करावंच लागणार.